सर काय सांगाल आजच्या पत्रकार परिषदेचं महत्व? माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी आदेश काढला आहे. जळगावच्या दूरदर्शन टावरजवळ जे स्वामीनारायण मंदिर आहे, स्वामीनारायण मंदिराच्या इथं मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने जी जड वाहतूक आहे, धुळ्याकडे जाणारी जड वाहतूक ही भुसावळ शहरातून नाटा चौफुली मार्गे जामनेरकडे वळवण्यात येणार आहे. जामनेर, नेरी, एरंडोल मार्गे त्यांना धुळेकडे जाण्याबाबत आदेश केलेले आहे. त्यामुळे मी भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की आम्ही शहर वाहतूक शाखेकडून जड वाहतूक भुसावळ शहरातून नाटा चौफुलीच्या अगोदरचा जो एक्झिट पॉईंट आहे हायवेवरचा तिथून वळवणार आहोत. ही सर्व्हिस रोडने नाटा चौफुली मार्गे नाटा चौफुलीकडनं वळून जामनेरकडे तिला वळवण्यात येणार आहे. भुसावळातील नागरिकांना माझं आव्हान आहे की नाटा चौफुली ते शिरपूर कर्नाळ रोड सर्व्हिस रोड इकडून जे उपयोग केला जातो त्याचा उपयोग करणं टाळा, कारण इथून जड वाहतूक केली जाणार आहे. तसेच नाटा चौफुली ते वांदळा रोडकडे जातात, तिकडून जे रॉंग साईडने येतात वाहनं, त्यांना पण माझी विनंती 17 तारखेपर्यंत त्या रोडचा वापर करणं टाळा. त्यांनी थोडा 2 किलोमीटरचा फरक पडेल एवढं पुढून जाऊन जॉली पेट्रोल पंपकडनं वळसा घेऊन हायवेने सरळ त्या मार्गाने या, कारण जड वाहतूक सुरू राहणार आहे, तिथं गर्दी होण्याची शक्यता आहे. तिथे आपले कर्मचारी राहतील सर? आपल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूकचे कर्मचारी तिथं ड्युटी करतील आणि ते तिथं असतील. सर साधारण किती तारखेपर्यंत हा रस्ता बंद राहणार आहे? दिनांक 10 तारीख ते 17 तारीख असा आदेश केलेला आहे. तर 10 तारखेपासून 17 तारखेपर्यंत जड वाहतूक बंद राहणार आहे. प्रायव्हेट कार, एसटी बस याच जातील जळगावकडे. फक्त जी जड वाहतूक आहे, ट्रक त्यांना जामनेरकडे वळवण्यात येणार आहे.